आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेकांच्या मनात असलेल्या पण उघडपणे कमी बोलल्या जाणाऱ्या विषयावर स्पष्ट, सरळ आणि पूर्णपणे शैक्षणिक दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. विषय आहे समोरून शारीरिक संबंध कसे ठेवावेत, त्यामध्ये कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि हा अनुभव सुरक्षित, आदरपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या सकारात्मक कसा ठेवता येईल. सुरुवातीलाच सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कोणताही शारीरिक संबंध हा केवळ शरीराचा विषय नसतो. तो विश्वास, संमती, सुरक्षितता आणि भावनिक जुळवाजुळव यावर आधारलेला असतो. जर या 4 गोष्टींपैकी एक जरी कमी पडली तर अनुभव अपूर्ण किंवा त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे मुख्य मुद्दा असा आहे की समोरून संबंध ठेवताना तांत्रिक गोष्टींपेक्षा मानसिक तयारी आणि परस्पर आदर अधिक महत्त्वाचा असतो. समोरून संबंध म्हणजे दोन्ही पार्टनर एकमेकांसमोर असतात, चेहऱ्याला चेहरा आणि डोळ्यांना डोळे संपर्क असतो. ही पद्धत अनेकांना भावनिकदृष्ट्या जवळची वाटते, कारण यात संवाद सोपा असतो आणि एकमेकांच्या भावना लगेच लक्षात येतात. पण यामध्ये सर्वात पहिला टप्पा आहे संमती. संमती म्हणजे दोघांनीही स्पष्टपणे, कोणत्याही दबावाशिवाय आणि मनापासून होकार देणे. जर एखादी व्यक्ती गोंधळलेली, घाबरलेली किंवा अनिश्चित असेल तर तो योग्य वेळ नाही. चालेल किंवा ठीक आहे हे शब्दही कधीकधी दबावाखाली येऊ शकतात. त्यामुळे पार्टनर खरोखर आरामात आहे का हे विचारणे आणि जाणून घेणे आवश्यक आहे. संमती ही एकदाच घेऊन संपत नाही. ती संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कायम असावी लागते. कोणत्याही क्षणी एखाद्याला अस्वस्थ वाटले तर थांबणे हेच योग्य. दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे संवाद. अनेक नात्यांमध्ये लोक शारीरिक संबंधाबद्दल बोलण्यास लाजतात, पण संवाद नसेल तर गैरसमज वाढतात. समोरून संबंध ठेवताना एकमेकांना विचारणे, तुला ठीक वाटतंय का? हळू करू का? असं ठीक आहे का? हे प्रश्न साधे वाटतात पण विश्वास वाढवतात. प्रत्येकाची शरीर रचना, संवेदनशीलता आणि प्रतिक्रिया वेगळी असते. त्यामुळे तुलना करणे किंवा अपेक्षा ठेवणे टाळावे. इंटरनेट किंवा चित्रपटात दाखवलेले दृश्य वास्तवाशी जुळत नाही. खरे नाते हे 2 व्यक्तींमध्ये असते, प्रेक्षकांसाठी केलेले प्रदर्शन नसते. तिसरा मुद्दा म्हणजे शारीरिक तयारी. स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. दोघांनीही अंघोळ केलेली असावी, शरीर स्वच्छ असावे आणि खाजगी अवयवांची योग्य स्वच्छता केलेली असावी. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि संसर्गाचा धोका कमी होतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षणाचा वापर करणे आवश्यक आहे. अनिच्छित गर्भधारणा टाळण्यासाठी आणि लैंगिक संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी कॉन्डोमचा वापर करणे हे जबाबदार पाऊल आहे. आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो म्हणून संरक्षण टाळणे ही चूक ठरू शकते. आरोग्य तपासणी नियमित करणे हीही चांगली सवय आहे. समोरून संबंध ठेवताना घाई करू नये. शरीराला आणि मनाला वेळ द्यावा. सुरुवातीला भावनिक जवळीक वाढवणे, हातात हात घेणे, डोळ्यात पाहणे, हळूवार स्पर्श करणे यामुळे दोघेही रिलॅक्स होतात. तणाव किंवा भीती असेल तर शरीर कडक होते आणि वेदना होऊ शकतात. त्यामुळे वातावरण शांत आणि खाजगी असावे. अचानक दबावाखाली किंवा भीतीत केलेला संबंध सकारात्मक अनुभव देत नाही. जर पहिल्यांदाच संबंध ठेवत असाल तर अजून जास्त संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. पहिल्या वेळी थोडी अस्वस्थता वाटू शकते, पण ती तीव्र वेदना नसावी. जर तीव्र वेदना होत असतील तर थांबणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. भावनिक बाजू तितकीच महत्त्वाची आहे. समोरून संबंधात डोळ्यांचा संपर्क असल्याने भावनांची देवाणघेवाण जास्त होते. काही जोडप्यांना यामुळे सुरक्षितता आणि प्रेमाची भावना मिळते. संबंधानंतरही एकमेकांशी बोलणे, जवळ बसणे किंवा मिठी मारणे यामुळे भावनिक समाधान वाढते. याला आफ्टर केअर म्हणतात. अनेकदा लोक संबंधानंतर लगेच दूर होतात, पण काही क्षण एकत्र घालवले तर नात्यातील विश्वास अधिक मजबूत होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तयारी.
जर एखादी व्यक्ती ताणतणावात असेल, मनात अपराधीपणाची भावना असेल किंवा नात्यात समस्या असतील, तर शारीरिक संबंध त्या समस्या सोडवत नाहीत. उलट कधीकधी त्या वाढू शकतात. म्हणून आधी नात्यातील संवाद सुधारावा. शारीरिक जवळीक ही नात्याचा एक भाग आहे, संपूर्ण नातं नाही. परस्पर आदर आणि विश्वास हा पाया मजबूत असेल तरच शारीरिक संबंध समाधानकारक होतात. समोरून संबंध ठेवताना शरीराची योग्य स्थिती आणि आराम महत्त्वाचा असतो. आरामदायक पृष्ठभाग, योग्य उशी किंवा आधार यामुळे ताण कमी होतो. पार्टनरला वेदना होत नाहीत याची खात्री करावी. कोणतीही हालचाल हळूहळू आणि समजून करावी. वेग किंवा जोर हा आनंदाचा मापदंड नसतो. प्रत्येक जोडत्याने स्वतःसाठी योग्य गती शोधली पाहिजे. संवादामुळे हे सोपे होते. आरोग्याच्या दृष्टीने संबंधानंतर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. लगडी करणे, पाणी पिणे आणि शरीर स्वच्छ ठेवणे यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. स्त्रियांना विशेषतः मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका असू शकतो. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोणतीही असामान्य लक्षणे जसे की जळजळ, खाज, वेदना किंवा अनियमित स्त्राव दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नात्यात दबाव किंवा जबरदस्तीला जागा नसावी. सगळे करतात म्हणून आपणही करायचं हा विचार चुकीचा आहे. प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या मर्यादा वेगळ्या असतात. त्या मर्यादांचा सन्मान करणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे. जर पार्टनरला एखादी गोष्ट नको असेल तर त्यावर आग्रह धरणे चुकीचे आहे. प्रेमात स्वातंत्र्य असते, दबाव नसतो. शेवटी समोरून शारीरिक संबंध हा केवळ एक प्रकार आहे, पण त्यामध्ये भावनिक जवळीक, संवाद आणि सुरक्षितता या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. योग्य संमती, स्पष्ट संवाद, संरक्षणाचा वापर, स्वच्छता आणि परस्पर आदर या 5 गोष्टी लक्षात ठेवल्यास अनुभव सकारात्मक आणि आरोग्यदायी ठरतो. लैंगिक शिक्षण हे अश्लील नाही, ते जागरूकतेचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. योग्य माहिती मिळाल्यास गैरसमज दूर होतात, भीती कमी होते आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतात. त्यामुळे कोणताही संबंध ठेवताना मुख्य मुद्दा नेहमी लक्षात ठेवा. आदर, संमती आणि सुरक्षितता यांवरच खरे समाधान अवलंबून असते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही नेहमी प्रयत्न करतो की संवेदनशील विषयांवरही स्पष्ट, शैक्षणिक आणि जबाबदारीने माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून गैरसमज दूर होतील आणि योग्य ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असते. त्यामुळे आम्हाला समजते की तुम्हाला असा कंटेंट आवडतो आणि आम्ही भविष्यात अजून चांगले आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करू शकतो.